बहिणींच्या उत्पन्नाची आता पडताळणी केली जाणार आहे। याआधी निकषांनुसार कार असलेल्या बहिणींचं एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला। आता पुढच्या टप्प्यामध्ये वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाईल। त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार, ही माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर लाडकी बहीण याची सद्यस्थिती बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकूण लाभार्थी 2.53 कोटी इतके आहेत। लाभाची अपेक्षित रक्कम 37,950 कोटी रुपये इतकी आहे। बजेटमधील तरतूद 34,000 कोटी इतकी आहे। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती आहे 10व्या हप्त्याची, पण इथे आता महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। लाडक्या बहिणींची चेकिंग होत आहे। पाठीमागील चेकिंग होते ते 4 व्हीलर म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्या बहिणींची होत होती। आता पुन्हा एकदा चेकिंग सुरू झालं आहे। तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमचा पगार वाढला असेल, तुमचं उत्पन्न वाढलं असेल, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर इथे तुम्ही या निकषांमध्ये बसणार नाही व पुढील हप्त्यात तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। आता काही लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केले आहेत की आपल्या व्हिडिओवर की आम्हाला 2-3 हप्ते आहेत ते मिळाले नाहीत किंवा पाठीमागील 2 हप्ते असो 3 हप्ते आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत। आता याचे कारण काय असू शकतं? तर इथे महत्त्वपूर्ण अपडेट आहे की जे निकष आहे लाडक्या बहिणींसाठी त्या निकषांमध्ये तुम्ही जर बसत नाही तर पहिल्यांदा निकष काय असणार आहे की 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे। त्यानंतर दुसरं निकष काय आहे, दुसरं रूल काय आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा पहिलं नव्हतं पण आता घेतली आहे 4 चाकी वाहन किंवा घरच्यांच्या कोणाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे 1500 रुपये मिळत होते त्याचा सुद्धा लाभ मिळणार नाही। व तुमचं वय जर 21 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळतो। तुमचं वय 21 पेक्षा कमी असेल किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा तुम्ही जे बाकीच्या योजना आहेत त्याचा लाभ घेत आहे, जसं की संजय गांधी निराधार योजना असो किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असणार नाही। तुम्ही जर नमो शेतकरी योजना किंवा शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहे। व इथे अजितदादा पवारांनी हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार आहे ते तुमच्यावर आहे। तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा ते वगळून तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फक्त लाभ घेऊ शकणार आहात, हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता पुढील हप्ते जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत, आता बातम्या खूप सारे समोर येत आहेत की अक्षय तृतीयेपर्यंत लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळेल किंवा 1500 रुपये 10व्या हप्त्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। पण आता ही शक्यता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता अजून जमा झाला नाही। मार्च महिन्यामध्येच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्रितपणे जमा झाले होते, पण आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर याबाबत कोणतीही अपडेट नाही। पण असं शक्यता आहे की अक्षय तृतीयापर्यंत म्हणजे या मंथ एंडपर्यंत किंवा पुढील आठवड्यापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकणार आहात। तर इथे लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जर पात्र बहिणी असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये, म्हणजे कमी असावे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी आहे, तुमचे वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे आहे तर नक्कीच तुम्ही इथे पात्र असणार नाही किंवा तुम्ही जे वेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच मिळणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण आता 10वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमच्या बहिणी असतील किंवा तुमच्या जवळची व्यक्ती असतील तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल की आपल्या खात्यामध्ये आपले पैसे का येत नाही। बऱ्याचशा महिला कमेंट करत आहे की आमचे पाठीमागील 2-3 हप्ते आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत, का जमा झाले नाहीत? तर याचे रिझन असं होऊ शकते की तुमच्या निकषांमध्ये तुम्ही जर निकष पाळून अर्ज केला असेल तर तुम्हाला पुढील हप्ते चालूच राहणार आहे। निकष पाळून अर्ज केले नसतील तर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।